आणि आता दुपारच्या 100 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊया। मुंबई मनपा महापौर निवडणूक फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्यता आहे। भाजप आणि शिवसेनेची गटनोंदणी न झाल्यानंच निवडणूक पुढे ढकलल्याची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटनेता निवडीवरून नाराजीची चर्चा आहे। महत्त्वाची पदं वरळीतच का असा सवाल नाराज शिवसैनिकांनी केला आहे। तर पक्षात ज्येष्ठ नेते असूनही पेडणेकरांनाच संधी का दिल्याचा प्रश्नही करण्यात आला आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना उभाठ्याचे 4 नगरसेवक अद्यापही नॉट रिचेबल आहेत। पक्षाकडून पोलिसांमध्ये नगरसेवकांच्या मिसिंगची तक्रार करण्यात आली आहे। तर नगरसेवकांच्या जीवाला धोका असल्यानं सीसीटीव्ही कॉल डिटेल्ससह तपासण्याची मागणी करण्यात आली आहे। चंद्रपूर काँग्रेसमधला वाद दिल्ली दरबारी पोहोचलाय। काँग्रेस प्रभारी रमेश चंदिथला वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्याशी संवाद साधताय। धानोरकरांच्या 13 नगरसेवकांच्या गटाला वडेट्टीवारांच्या नगरसेवकांनी विरोध केला। चंद्रपूर काँग्रेसमधील वादावर पडदा पडल्याचं सध्या वडेट्टीवार म्हणतात, तर धानोरकर म्हणतील तो महापौर होणार असल्याचंही वडेट्टीवारांनी म्हटलं आहे। रुपाली ठोंबरे पाटील यांच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। मतमोजणी केंद्रावर गोंधळ घालत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय आणि यामुळे ठोंबरेंच्या अडचणीत वाढ झाली आहे। बिहार भवनचं बांधकाम थांबवण्याची ताकद कोणामध्ये नसल्याचं म्हणत बिहारचे मंत्री अशोक चौधरी यांनी राज ठाकरेंना आव्हान दिलंय। तर राज ठाकरे महाराष्ट्राचे राजा आहेत का? बिहार भवनाला होत असलेल्या विरोधावरून त्यांनी हा सवाल केला। युनूस शेख आणि सहर शेख आज उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार आहेत। पोलिसांना दिलेल्या पत्रात सहर शेखनं माफी मागितली आहे। मुंब्रा हिरवा करणार या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता। भविष्यात शरद पवार हे अजित पवारांसह महाविकास आघाडीमध्ये येणार असल्याचं विधान संजय राऊतांनी केलंय। दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण जवळपास निश्चित झाल्याचंही ते म्हणाले। तर सत्तेतून अजित पवारांना बाहेर पडावं लागणार असल्याचं विधानही राऊतांनी केलंय। सांगलीमध्ये भाजपकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली। आमदार सुरेश खाडे यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडण्यात आला। सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दोन्ही शिवसेना एकत्र आल्यात। बार्शी तालुक्यात दोन्ही शिवसेनेकडून महाआघाडी स्थापन करण्यात आली। शिवसेना उभाठा पक्षाचे दिलीप सोपल यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मेळाव्याला येण्याचं आवाहन केलंय। पुणे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज आहे। पुणे जिल्ह्यात 3605 मतदान केंद्र आणि 14,000हून अधिक मतदान यंत्र असतील। सांगली जिल्हा परिषदेमधले 61 गटांपैकी 25 गटात काँग्रेसनं उमेदवार उभा केलेला आहे। तर पंचायत समितीच्या 122 गणांपैकी केवळ 49 गणांमध्ये उमेदवार उभे केलेले आहेत। तर उर्वरित जागा मित्रपक्षांना सोडण्यात आलेल्या आहेत। पुणे जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाकडून जनजागृती मोहीम राबवण्यात आली आहे। नागरिकांना जास्तीत जास्त संख्येनं मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। काही बँका छोट्या उद्योजकांना त्रास देत असल्याचा आरोप पाटलांनी केला। गुलाबराव पाटलांचा आरोप आहे। तर छोट्या उद्योजकांना होणारा त्रास कमी करावा लागणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे। नांदेडमध्ये श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या 350व्या शहीदी पर्वानिमित्तानं सुन हिंद की चादर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, योगी आदित्यनाथ, भगवंत मान यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित आहेत। मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। माणगाव इंदापूर शहराजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। सलग 3 दिवसांच्या सुट्ट्यांमुळे पर्यटक कोकणाच्या दिशेनं रवाना झाल्यानंही वाहतूक कोंडी झाली आहे। नाशिक जिल्ह्यात थंडीच्या कडाक्यामुळे मोठी वाढ झाली आहे। दिफाळचा पारा 10.2 अंशांवर पोहोचला आहे। पुन्हा थंडीत वाढ झाली असल्यामुळे सर्दी, खोकला, ताप यासारख्या वेगवेगळ्या आजारांनी तोंड वर काढलं आहे। सांगलीवाडीमधील भटक्या कुत्र्यांच्या तातडीनं बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे। अन्यथा आयुक्तांच्या दालनामध्ये कुत्री सोडण्याचा इशारा राष्ट्रवादीचे नगरसेवक अभिजित कोळेंनी दिली आहे। येवल्यामध्ये मुखेडमध्ये ऊस तोडणीवेळी मजुरांना बिबट्याचे बछडे आढळले। तर रात्रीच्या सुमारास बिबट्याची मादी पिंजऱ्यामध्ये जेरबंद झाली आहे। वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बछडे ताब्यात घेतले आणि या भागात आणखी बिबटे असण्याची शक्यता असल्यामुळेच ऊसतोड मजुरांसह ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे। साताऱ्याच्या बामणोली रस्त्यावर अटाळी गावच्या हद्दीमध्ये रात्रीच्या सुमारास बिबट्याचं दर्शन झालं। अटाळी परिसरात भीतीचं वातावरण। कुख्यात गुन्हेगार सनी आठवले याला पुण्यातून अटक करण्यात आली आहे। सनी आठवलेवर बीडमध्ये मुक्कासह 8 ते 10 गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि गेल्या काही महिन्यांपासून सनी फरार होता। वर्ध्यात जिल्हास्तरीय कृषी पशुसंवर्धन आणि मिनी सरस विद्यावर्धिनी या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आणि पालकमंत्री पंकज भोयार यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं। जलसंपदा विभागानं पुणे महानगरपालिकेला 953 कोटींची नोटीस बजावली आहे। नियमबाह्य पाणी वापर, त्यावर दंड आणि पाणीपट्टी अशी सुमारे 953 कोटी रुपयांची नोटीस बजावण्यात आली आहे।
भुसावळमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानाला प्रवेशद्वार उभारणी करावी यासाठी बौद्ध महासंघानं पालिका कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केलं. विविध मागण्यांसाठी हे उपोषण केलं असून याकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यात पोलिसांनी तंबाखूजन्य हुक्का फ्लेवर विक्रेत्यांवर पोलिसांनी कारवाई केली आणि यावेळी पोलिसांनी तिघांना अटक केली आणि त्यांच्याकडून संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला. दापोलीच्या मांदिवली गावामध्ये उर्दू शाळेजवळून सुरू असलेल्या बॉक्साईट वाहतुकीमुळे प्रचंड धूळ आणि ध्वनी प्रदूषण पसरलं. विद्यार्थ्यांचं आरोग्य गंभीर धोक्यात आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या दखलेनंतर चौकशी समिती गावात दाखल झाली खरी, पण चौकशीच वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. ओशिवराच्या नालंदा इमारतीमधील गोळीबार प्रकरणी अभिनेता कमल खानला पोलिसांनी अटक केली आहे. पिस्तूल तपासण्यादरम्यान गोळीबार केल्याचा कमल खाननं दावा केला आहे. नंदुरबारमध्ये मत्स्य विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना लाच स्वीकारताना अटक करण्यात आली आहे. मत्स्य व्यवसायाचा करार रद्द करण्याची भीती दाखवून 65,000ची लाच घेण्यात आली. किरण पाडवी असं या लाचखोर आयुक्तांचं नाव आहे. जनगणना 2027च्या पहिल्या टप्प्याची घोषणा झाली असून 1 एप्रिलपासून या मोहिमेला प्रारंभ होणार आहे. ओबीसींच्या जनगणनेची मागणी महाराष्ट्रासह देशभरातून झाली असताना पहिल्या टप्प्यात मात्र त्याचा समावेश करण्यात आलेला नाही आहे. पहिल्या टप्प्यात घर यादी आणि गृह जनगणना केली जाणार आहे आणि यासाठी सरकारनं 33 प्रश्नांची यादी तयार केली आहे. राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा महिला आणि बालविकास विभागानं केली आहे. या योजनेतील लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण केल्यानंतर अनेक लाभार्थ्यांना हप्ता न मिळणं, ई-केवायसी सारखी पूर्ण प्रक्रिया न होणं यासारख्या अनेक समस्या सामोरं जावं लागत असतानाच या समस्यांचं निराकरण करण्यासाठी 181 ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. मागच्या 2 वर्षांच्या तुलनेत राज्यामध्ये अपघातांची संख्या 332ने वाढली आहे. तर अपघातामध्ये मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत 1.5% इतकी घट झाल्याची माहिती परिवहन विभागानं दिली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे इथल्या न्यूमॅटिक गेट सिस्टीमच्या वार्षिक परीक्षणाचं काम मंगळवार 27 जानेवारी ते 7 फेब्रुवारीपर्यंत पालिकेकडून हाती घेण्यात आलं आहे. त्यामुळे मुंबई शहर, पूर्व उपनगरात तसंच ठाणे आणि भिवंडी या महानगरपालिकेच्या हद्दीत मुंबई महानगरपालिकेकडून होणाऱ्या पाणीपुरवठा भागामध्ये 10% पाणी कपात लागू करण्यात येणार आहे, असं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. शेअर बाजारामधून विदेशी संस्थांनी गुंतवणूक काढून घेतल्यानं शुक्रवारी डॉलरचे भाव आता 91.94 वर आलेला आहे. जानेवारी महिन्यात विदेशी गुंतवणूक संस्थांनी तब्बल 36,500 कोटी रुपये शेअर बाजारातून काढले. त्यातच आयातदारांकडून डॉलरची मागणी वाढल्यानं रुपयांवरील दबाव आणखी वाढून एका डॉलरचे भाव 91.94 रुपयांवर पोहोचले. शेअर बाजारावर देखील त्याचा परिणाम दिसून आला आहे. सेन्सेक्स 789 तर निफ्टी 241 अंकांनी घसरला. शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी शिक्षण हक्क कायदा अंतर्गत 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या विनाअनुदानित आणि स्वयं अर्थसहाय्यीन शाळांच्या नोंदणी आणि पडताळणी 27 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ठरलेल्या कालावधीत सर्व शाळांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण न झाल्यानं ही मुदतवाढ देण्यात आली आहे. वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्यानिमित्त प्रदक्षिणा मार्गानं भव्य शोभायात्रा काढण्यात आली आहे. या शोभायात्रेत भाविकांनी मोठी उपस्थिती लावली. बीड जीएसटी अधिकारी आत्महत्या प्रकरणात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून सचिन जाधव यांनी आत्महत्या केली. ठराविक फाईलसाठी दबाव टाकल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. नातेवाईकांच्या आंदोलनानंतर अखेर 7 दिवसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. भंडाराच्या नांदेड गावामध्ये एका घरामध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये दुचाकीसह ट्रॅक्टरचे टायर जळून खाक झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी नाही. पुणे सोलापूर महामार्गावर नियंत्रण सुटून भरधाव कारचा अपघात झालेला आहे. अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे तर 3 जण जखमी आहेत. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इथेनॉल टँकरला भीषण अपघातानंतर आग लागली. आगीमध्ये टँकर जळून खाक झालाय. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी नाही.